हम्म. रंगतात. पण मला एक सांगा, बाळासाहेब थोरात यांची एक छाप तुमच्यावर कायम जाणवते तुमच्या बोलण्या वागण्यामध्ये, किंवा जसं मी म्हटलं की बाळासाहेब थोरात सुद्धा शांत संयमी पण परखड मत. म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बैठकीत सुद्धा आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे की ते फार परखडपणे आपलं मत मांडायचे. लोकांना ते पटो किंवा नको पटो, किंवा इतर जे नेते आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याचे किंवा कमिटीतले, त्यांनी त्याला अनुमोदन देऊ किंवा न देऊ, पण ते त्यांचा मुद्दा मांडायचे. आणि त्यांवर आपण अनेकदा पाहिलेलं आहे की त्यांना विरोधही झाला, अनेक ठिकाणी ते एक्सेप्टही झालेलं होतं. पण त्यामुळे शांत संयमी हा एक नेचर आम्हाला बाय डिफॉल्ट तुमच्यामध्ये एक छाप त्यांची असल्यामुळे दिसतं. ह्याचा कधी कधी तुम्हाला फायदा झालाय आणि कधी तोटा झालाय, असे काही प्रसंग आहेत का? नाही, दोन्ही गोष्टी असतात, फायदा तोटा दोन्ही असतो. आणि थोरात साहेबांचं जे मत ते देतात आणि ते मत लोक ऐकतात, तर त्याला एक अधिकार मिळालेला आहे त्यांना. मागच्या 35-40 वर्ष राजकारणामध्ये ते ज्या पद्धतीने काम करतायत, आणि त्यांनी कोणाला दुखवलं असं मला अजून तरी कोणी भेटलं नाही. त्यामुळं त्यांचा स्वभाव तसं दुखवण्याचा वगैरे नाही, म्हणजे नाही म्हणण्याची पण त्यांची वेगळी स्टाईल आहे. हो. काय आता अजितदादांची नाही ते म्हणण्याची थेट स्टाईल, नाही म्हणत नाहीत हा, कधी. म्हणजे अजितदादांची नाही म्हणायची स्टाईल आणि बाळासाहेब थोरातांची नाही म्हणायची स्टाईल याच्यात खूप मोठा फरक आहे. खरं. आता ते ज्याला कळालं त्यालाच कळालं, ते चिडलेत हे समजण्याचं सुद्धा एक कला आहे. तर ते हे चिडलेले आहेत आता. तुम्हाला ही कला अवगत आहे का? हा, म्हणजे मला तरी थोडंफार आहे, माझ्यावरती चिडत नाही कधी. पण बरं. पण त्यांच्या लहानपणी वगैरे पण नाही चिडले कधी? नाही नाही नाही, ते तसे एकुलते एक आमचे मामा आहेत त्याच्यामुळं, आणि आम्ही लहानपणापासून त्यांच्या सोबतच राहिलो, कारण खरं. मामाचं गाव आणि आमचं गाव एकच असल्यामुळं आमचं लहानपणापासून खूप जास्त बॉन्डिंग त्यांच्या सोबत राहिलं. खरं. आणि त्यांच्या मुली ज्या आहेत माझ्या सगळ्या बहिणी, त्या आम्ही सगळे शाळेत पण बरोबर हे ते, त्याच्यामुळे आमचं खूप एक वेगळं बॉन्डिंग बहीण भावाचं पण राहिलं. त्याच्यामुळे आम्हाला ते कधी असं झालं नाही. पण त्यांचं एक स्वभावातले ते वैशिष्ट्य आहेत की ते खूप वेगळ्या पद्धतीने पण त्यांचं. ज्यावेळी तुम्हाला काँग्रेसमध्ये थोडासा काही विरोध होत होता किंवा अनेक चॅलेंजेसना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं, संघर्ष होत होता, त्यावेळी बाळासाहेब थोरातांची नेमकी काय कुचंबणाही होत होती का, किंवा काय नेमकं होत होतं? हा, नाही, थोडी कुचंबना त्यांची नक्कीच त्याच्यामध्ये झाली, परंतु तो जो एक लार्जर जो परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये ते काय फक्त मलाच एकट्याला टार्गेट करण्यासाठी होतं असं नव्हतं, ते त्यांना पण टार्गेट करण्यासाठी झालं होतं असं आमचं मत आहे. आणि म्हणून त्यांनी पण ते खंबीरपणाने सहन केलं. मला पण त्याच्यातून मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने आपण ही परिस्थिती हाताळली पाहिजे. अनेक वेळा माझ्या काही भूमिकांमुळे त्यांना अडचण निर्माण होत असते, पण आता आजही करता तुम्ही अडचणी निर्माण? नाही, आता अडचणी निर्माण म्हणजे मी काय असं ठरून अडचणी निर्माण नाही करत. शेवटी मी एक थोडंसं माझं मत असतं, आणि हे मी त्यांचा भाचा आहे किंवा मी आमचं एकत्रित राजकारण आहे म्हणून त्यांना अडचण होते. जर आमचं राजकारण वेगळं असतं किंवा आमचं जर फॅमिली रिलेशन नसते तर कदाचित ती त्यांना अडचण झाली नसती. त्यामुळे माझे काही मतं असतात, आणि सगळ्यांना माहिती आहे की मी माझं मत अतिशय स्पष्टपणे मांडणारा माणूस आहे. त्याच्यामुळं अनेक वेळा त्यांना त्याच्या अडचणी होतात. पण आता बोलून दाखवतात? आता त्यांची नाही म्हणायची स्टाईल वेगळी. तुम्हाला सांगितलं ना, ते न बोलता ते बोलतात. आणि त्यामुळं बोलतात, ते त्यांच्या पद्धतीने बोलतात ते. जसं बाळासाहेब थोरात यांचे मला असं वाटतं की मतभेद जे मुद्द्यांवर होत असतील काँग्रेसमध्ये, कारण डिसिजन्सवर किंवा काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्यावर, तत्वांवर, मुद्द्यांवर होत असेल. वैयक्तिक मला असं वाटत नाही त्यांची कधीच कोणाशी कधी अशा पद्धतीचं कधी वैर म्हणा किंवा असं कधीच नसायचं, किंवा तसं कधी आमच्याही ऐकिवात फार कधी आलं नाही. कारण मुळात त्यांचा स्वभाव असा मितभाषी असल्यामुळे ते सगळ्यांना कायम घेऊन जायचे. तुमच्याही स्वभावामध्ये ते आपल्याला दिसतं की विरोधकांना देखील तुम्ही तितक्याच सचोटीने आपल्या सोबत घेऊन चालता. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे आणि तुमचे संबंध कसे आहेत? अत्यंत चांगले आहेत, अत्यंत चांगले आहेत.